आणि आता थेट जाऊयात रामटेकमध्ये। रामटेकचे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असलेले राजू पारवे आता पूजा करतायत, कारण आज त्यांचं लोकसभेचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे। आज निवडणूक आहे, पहिल्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामधल्या 5 मतदारसंघांमध्ये आणि देशभरामध्ये 103 मतदारसंघांमध्ये आज निवडणूक पार पडणार आहे। त्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। उमरेडमध्ये सध्या राजू पारवे आहेत, आपल्या घरी ते पूजा करतायत। राजू पारवे हे महायुतीचे उमेदवार आहेत। नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी प्रचार केलेला होता आणि आज त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदान आहे, त्यामुळे ते देवदर्शन करतायत। मतदानाच्या दिवशी देवाकडे ते साकडं मागतायत। हेलो 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 हेलो, ठीक है, ओके ओके, हेलो। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी अपडेट देतील। तुषार, निश्चितच सकाळची जी सुरुवात आहे, अनेक उमेदवारांची देवपूजन होत आहे। रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे त्यांच्याकडे पूजा सुरू आहे, आत्ताच पूजा संपलेली आहे। नेहमीची पूजा आणि आजची पूजा एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं। आणि काय साकडं घातलं देवाकडे? रोजची पूजा ही माझी अशीच असते। आज एक जीवनातला एक वेगळा दिवस माझ्या आयुष्यातला आहे। आज लोकसभेची माझी निवडणूक आणि प्रभू श्रीरामाला हे सगळं घातलं मी की प्रथमतः या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना देवा मला आशीर्वाद दे, देवा मला या लोकसभेच्या प्रत्येक जनतेची सेवा करण्याची माझ्यामध्ये बळ दे। आणि जनतेला एकच आवाहन करते की आज सकाळी उठल्यापासून मतदान जास्तीत जास्त आपण करावं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या जनतेने मला आशीर्वाद द्यावा। शेवटी जी दिनचर्या असते, रोजची माझी अशीच दिनचर्या असते। आज वेगळा उत्साह आहे, जीवनातला एक वेगळा दिवस माझा आहे की आज एवढी मोठी लोकसभेची निवडणूक लढत असताना प्रभू श्रीरामाला आणि बजरंग बलीला हे साकडं घातलं की माझ्या आयुष्यातला हा दिवस एकदम। आज मतदारांना जेव्हा बाहेर निघेल असं वाटतं, कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला ते मतदान करायचं? विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायचं। नेहमीच जनतेला आवाहन केलं की विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने मतदान करावं। मोदी साहेबांचे जे विजन आहे त्याच ज्या विजनवरती आम्ही काम करत आहे, विकासाच्या मुद्द्यावर जनतेने मतदान करावं। तुम्ही आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।